सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ माननीय तहसीलदार यांना निवेदन. लोककल्याण समता प्रतिष्ठान व भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या वतीने कागल तहसीलदार कार्यालय येथील निवासी नायब तहसीलदार माननीय श्री राजेंद्र यादव साहेब यांना भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व भारतीय बौद्ध महासभा प्रमुख पदाधिकारी सातापा कांबळे बस्तवडेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी लोककल्याण समता प्रतिष्ठान अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य HG कांबळे सर, सामाजिक कार्यकर्ते MT सामंत सर व तालुका अध्यक्ष हिरामणी कांबळे सर, राहुल कांबळे, रमेश कांबळे, संरक्षण प्रमुख RR प्रधान, मारुती कांबळे, माजी नगरसेवक दिलीप कांबळे सर, सुरेश सोनगेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी माजी सभापती प्रतिनिधी सुभाष कांबळे, विनोद कांबळे मोघाडेकर, सरपंच अनिल कांबळे, चिमगावचे डेप्युटी सरपंच मारुती कांबळे, निवास कांबळे, दत्तात्रय कांबळे, अर्जुनी सरपंच बापूसो कांबळे, स्टॅम्प रायटर उत्तम कांबळे, धोंडीराम कांबळे व अजय कांबळे नंद्याळकर इत्यादी प्रमुख हजर होते. यावेळी आभार भिकाजी कांबळे यांनी मांडले.